सो हॅलो आणि वेलकम बॅक. आता आपण बायोलॉजी क्लासिफिकेशनचा सेकंड पार्ट बघायचा आहे. मी साहिल आहे, बीजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेडिकल स्टुडंट. ओके, तर सेकंड पार्ट बघायच्या आधी पहिल्या पार्टचे एक रिव्हिजन करून घेऊया. सो जो आपण पहिला पार्ट बघितलेला बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा तो एकदा बघून घेऊया. ओके, तर आपण सगळ्यात पहिला बघितलेलं टॅक्सॉनॉमिक क्लासिफिकेशन काय असतं की टप्प्याटप्प्यावर क्लासिफिकेशन होते. ओके, त्या प्रत्येक टप्प्याला म्हणतोय आपण टॅक्झॉन. काय म्हणतोय आपण? टॅक्झॉन. तर कोणते कोणते टॅक्सॉन असतात रे? पहिला किंगडम असतं, मग फायलम असतं, मग क्लास असतं, मग ऑर्डर असतं, मग फॅमिली असतं, मग जीनस असते, मग स्पीशीज असतं. तर ऍक्च्युली कसं असतंय ते आपण 11वीत बघून घेऊ. फक्त सध्यासाठी एवढं पाठ करून ठेवायचं की ही अशी क्लासिफिकेशन असते. हे टॅक्सॉन्स असतात. सगळ्यात वरचा टॅक्सॉन किंगडम, मोठा टॅक्सॉन सगळ्यात, मग फायलम, मग क्लास, मग ऑर्डर, मग फॅमिली, मग जीनस, मग स्पीशीज. ओके, त्याच्यानंतर आता पण याला पार्ट कसं करायचं, त्याला मी एक ट्रिक सांगितलेली की कीप पॉन्ड क्लीन और फ्रॉग गेट सिक. ओके, आणि ही आहे टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ओके, असं खाली. त्यानंतर आपण एक गोष्ट बघितलेली, आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलेलं. हे क्लासिफिकेशन कोण दिलंय? एक अमेरिकन सायंटिस्ट दिलंय, ज्याचं नाव आहे R.H. विटेकर. 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतोय. आणि कोणते 5 किंगडम आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटे आणि ॲनिमेलिया. तर ते कसे क्लासिफाय केल्यात? सगळ्यात पहिला काय बघितलं त्यांना? सगळ्यात पहिला काय बघितलं? टाईप ऑफ सेल. सगळ्यात पहिला काय बघितलं त्यांनी? टाईप ऑफ सेल. ओके, प्रोकॅरियोटिक का युकॅरियोटिक? तर प्रोकॅरियोटिक मध्ये सगळे सेल्स प्रोकॅरियोटिक जे असतात ते सगळे युनिव्हर्सल असतात आणि त्यांना म्हणायचं आपण मोनेरा. त्यांना म्हणायचं मोनेरा. युकॅरियोट जे असतात ते युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर असू शकतात. जे युनिसेल्युलर असतात त्यांना म्हणायचं प्रोटिस्टा. त्यानंतर हे झालं नंबर ऑफ सेल्स, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्यानंतर आपण बेसिस बघितलं सेल वॉलचं. सेल वॉल प्रेझेंट किंवा ऍबसेंट. ओके, जर प्रेझेंट असली तर बेसिस बघितलं मोड ऑफ न्यूट्रिशनचं. हेट्रोट्रोप्स आहेत का ऑटोट्रोप्स आहेत? हेट्रोट्रोप्स असले तर फंगाय म्हणायचं, ऑटोट्रोप्स असले तर प्लांटे म्हणायचं. जर सेल वॉल ऍबसेंट असला तर त्याला म्हणायचं ॲनिमेलिया. असे 5 किंगडम झाले: मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, ॲनिमेलिया आणि प्लांटे आणि ॲनिमेलिया. ओके, आणि हे कोण दिलते? R.H. विटेकर. कधी दिलते? 1969 मध्ये. याच्या आधी पण क्लासिफिकेशन आलेले आहेत, पण ते आपण सध्या जे फॉलो करतोय त्याच्याबद्दल आपण शिकायचं आहे आता. ओके, त्यानंतर आपण बघितलं मोनेरा जे की युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स असतात. ओके, त्यांच्यात बेसिकली काय असतात? बॅक्टेरिया असतात. आणि त्यांच्या बेस्ड ऑन त्यांचा शेप आपण कशात डिवाइड करतो त्यांना? आपण त्यांना डिवाइड करतो कोकस जे की स्पेरिकल शेप, बॅसिलस जे की रॉड शेप, स्पायरुलम जे की स्पायरल शेप आणि विब्रिओ जे की कॉमा शेप असतात. याच्यामध्ये आपण त्यांना डिवाइड करतो. त्याच्यानंतर आपण बघितले की बॅक्टेरियामध्ये काय काय असतात? एक आर्की बॅक्टेरिया असतात आणि एक यू बॅक्टेरिया असतात. आर्की म्हणजे जुने, यू म्हणजे ट्रू, नवीन. ओके, जे ऍक्च्युअल बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर प्रोटिस्टा बघितलं, ते काय असतात? युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. त्यात काय असते? क्रायझोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्लेनॉइड्स, स्लाइम मोड्स आणि प्रोटोझोन्स. ओके, प्रोटोझोन्स मध्ये पण आपण अजून 4 टाइप्स बघितले: अॅमिबॉइड्स, फ्लॅजेलेट्स, सिलेटेड आणि स्पोरोझोन्स. ओके, अमिबॉइड मध्ये एक्झाम्पल्स जे असतात ते आपले अमिबा आणि एंटमिबा, एस्लायटिका. त्यानंतर फ्लॅजेलेट्स मध्ये काय येऊ शकतंय? फ्लॅजेलेट्स मध्ये येऊ शकते आपलं ट्रायपॅनोझोमा, जो की काय कॉज करतोय? स्लिपिंग सिकनेस कॉज करतो. ओके, सिलेटेड मध्ये आपलं हे ते पॅरामेशियम मध्ये स्लिपर जे असते चप्पल त्या शेपचा असतो पॅरामेशियम. त्यानंतर स्पोरोझोन्स मध्ये येतोय प्लाझ्मोडियम. तो काय कॉज करतोय प्लाझ्मोडियम? तर प्लाझ्मोडियम मलेरिया कॉज करतोय. मलेरिया कॉझिंग पॅरासाइट, हा मलेरियल पॅरासाइट म्हणतो त्याला आपण प्लाझ्मोडियमला. तर आता आपण बाकीचे राहिलेले फायलम करून घेऊया सेकंड पार्ट मध्ये. ओके, तर बाकीचे कोणते कोणते फायलम आहेत बघूया आता. सॉरी, किंगडम आहेत, फायलम नाही, सॉरी, किंगडम. आता नेक्स्ट किंगडम आहे आपला फंगाय. ओके, फंगाय. तर फंगाई काय असतात एकदा बघूया. फंगाई. ओके, परत जातो मी क्लासिफिकेशनवर. फंगाई काय आहेत बघा? मल्टी सेल्युलर, हा, सेल वॉल प्रेझेंट, हेटेरोट्रोप्स. काय आहेत? मल्टी सेल्युलर, हेटेरोट्रोप्स, हा ना. तर फंगाईला आपण कसं क्लासिफाय करायचं? मल्टी सेल्युलर आणि कॅरियोटिक कोणतं असतंय रे? युकॅरियोटिक. ओके, मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक. ओके, अजून काय असतंय?
ऑटोट्रोप्स असतात का? नाही, हेटेरोट्रोप्स असतात. तर त्यांचं जेवण स्वतः बनवत नाहीत. हेटेरोट्रोप्स. हा, हेटेरोट्रोप्स. ओके. हेटेरोट्रोप्स मध्ये पण काय असतात? ते मॅक्सिमली सॅप्रोफाइट्स असतात. सॅप्रोफाइट्स. ओके. दुसऱ्या प्राण्यांवर जगणारे सॅप्रोफाइट्स. हा, दुसऱ्या प्राण्यांवर जगणारे. तसंच बॅक्टेरिया काय असतात? मॅक्सिमम बॅक्टेरिया काय असतात? जे आपण मोनेरामध्ये त्यावेळेस सांगायचं विसरलो की मोनेरामध्ये काही बॅक्टेरिया हे पण करतात, स्वतःचं जेवण स्वतः पण बनवतात. हा, तर स्वतःचं जेवण स्वतः बनवणे दोन प्रकारे होऊ शकतं. एक तर फोटोसिंथेसिस लाईट वापरून, हा, त्यांना म्हणतो फोटो ऑटोट्रोप्स. फोटो ऑटोट्रोप्स. आणि दुसरे असतात कीमो ऑटोट्रोप्स. कीमो ऑटोट्रोप्स. हा, जे केमिकल्स वापरून आणि जे लाईट, फोटो मीन्स लाईट, जे फोटो मीन्स लाईट, लाईट वापरून स्वतःचं जेवण बनवतात त्यांना म्हणायचं फोटो ऑटोट्रोप्स. जे केमिकल्स वापरतात त्यांना म्हणायचं कीमो ऑटोट्रोप्स. तर बॅक्टेरिया काही असतात कीमो ऑटोट्रोप्स पण मॅक्सिमम बॅक्टेरिया हेटेरोट्रोप्स असतात आणि दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये असं एक्झिस्ट करतात आणि त्यांना काय म्हणायचं? पॅरासाइट्स. हा, दुसऱ्यांच्या बॉडीत एक्झिस्ट करणारे म्हणायचं पॅरासाइट्स. आपल्या बॉडीमध्ये खूप कॉमन बॅक्टेरिया असतो, त्याचं नाव आहे इकोलाय. हा, इस्चेरिशिया कोलाय. ओके. तर आपण आपल्या टॉपिकवर परत येऊया. फंगाय काय असतात? हेटेरोट्रोप्स असतात आणि सॅप्रोफाइट्स असतात बेसिकली फंगाय. तर आता फंगायचे एक्झाम्पल पण खूप सारे असतात. हा जो मल्टीसेल्युलर शब्द आहे, हा म्हणजे सगळे फंगाय मल्टीसेल्युलर असतात एक्सेप्ट वन. एक्सेप्ट वन. एकच फंगाय आहे जो युनिसेल्युलर फंगाय आहे, एक्सेप्ट वन फंगाय, आणि त्या फंगायला म्हणतो आपण कॉमनली, त्याला म्हणतो यीस्ट. कॉमनली म्हणतो यीस्ट. ओके. आणि याचं सायंटिफिक नेम असतंय सॅक्रोमायसिस सिरिविसिए. ओके. सॅक्रोमायसिस सिरिविसिए. पण ते आता इकडं एकदम नको. यीस्ट हा काय आहे? युनिसेल्युलर आहे. बाकी सगळे फंगाय म्हणजे कॉमनली फंगाय काय आहेत? मल्टीसेल्युलर आहेत. मग जर असं विचारलं की फंगाय मल्टीसेल्युलर आहेत का, तर आहेत. फक्त एकच एक्सेप्शन आहे, तो आहे यीस्ट. काय आहे? YEAST, यीस्ट. ओके. हा, आता ह्या फंगायला पण आपण 4 क्लासेसमध्ये डिवाइड केलं. या फंगायला आपण 4 क्लासेसमध्ये डिवाइड केलंय. ओके. फंगायला पण 4 क्लासेसमध्ये डिवाइड केले गेलेलं आहे. तर सगळ्यात पहिली आहे फायकोमायसिट्स. PHYCOMYCETES. फायकोमायसिट्स. हा, फायकोमायसिट्स. त्यानंतर ऍस्कोमायसिट्स. ऍस्कोमायसिट्स. ओके. बेसिडोमायसिट्स. आणि त्यानंतर असतात ड्यूटेरोमायसिट्स. ह्या 4 क्लासेसमध्ये आपण फंगसला पण डिवाइड केलेलं आहे. तर ह्याच्यात इतकं डीप मध्ये जायची गरज नाही आहे, कारण शेवटी अकरावीत शिकवतेलच ते. पण फक्त आपल्याला माहित पाहिजे की फंगस काय आहे. ओके. याचे एक एक्झाम्पल यीस्ट झालं. दुसरं एक्झाम्पल मशरूम्स माहित असतील तुम्हाला. हा ना, ते मशरूम्स पण एक्झाम्पल असतात. खूप सारे एक्झाम्पल असतात रे, ते शेवटी अकरावीत शिकवतीलच. पण सध्यासाठी एवढं लक्षात ठेवायचं की फंगाईमध्ये काय काय असू शकतंय? यीस्ट असू शकतंय. ते काय असतात? जनरली मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक हेटेरोट्रोप्स असतात. आणि हेटेरोट्रोप्स मध्ये काय असतात? सॅप्रोफाइट्स असतात, दुसऱ्या प्राण्यांवर जगणारे, दुसऱ्या प्राण्यांच्या डेड आणि डिकेइंग मॅटरवर जगणारे. हा, आणि मल्टीसेल्युलर मध्ये फक्त एक एक्सेप्शन आहे, तो आहे यीस्ट. ओके. आता एकदा प्लांट्सचं क्लासिफिकेशन बघून घेऊया. ओके. प्लांट्सचं तर हा, तर बघा मला जरा सांगा प्लांट्स काय काय आहेत. युकॅरियोट्स आहेत, हा ना, मल्टीसेल्युलर आहेत. ओके. सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ऑटोट्रोप्स आहेत. आणि काय आहेत? ऑटोट्रोप्स आहेत. तर प्लांट्सना आपण कसं डिवाइड करायचं? आता प्लांटे, किंगडम प्लांटे. किंगडम तर मॅक्सिमली सध्यासाठी इम्पॉर्टंट 2 किंगडम आहेत, ते प्लांटे आणि ॲनिमले. बाकी सगळ्यांना फक्त आपल्याला बेसिक यायला पाहिजे. ओके.
त्या किंगडम प्लांटेला आता कसं डिवाइड केलेलं, हा त्या किंगडम प्लांटेला आता कसं डिवाइड केलं हे आधी बघून घेऊया. सीड्स म्हणजे काय, जे बिया असतात त्या सीड्स प्रोड्यूस करतात का नाही याच्या बेसिसवर डिवाइड केलंय. जे नाहीत करत आणि जे करतात. जे नाहीत करत त्यांना म्हणतो आपण क्रिप्टोगॅम्स. त्यांना म्हणतो आपण क्रिप्टोगॅम्स. ओके. आणि जे करतात सीड्स प्रोड्यूस त्यांना म्हणतो फेनेरोगॅम्स. त्यांना म्हणतो आपण फेनेरोगॅम्स. ओके. क्रिप्टोगॅम्स असतात आणि फेनेरोगॅम्स असतात. आता हे जे क्रिप्टोगॅम्स आहेत हे परत अजून 3 टाइप्स मध्ये डिवायडेड होतात. ओके. जे किंगडम प्लांटेचे जे फायलम आहेत प्रॉपर, ओके, 3, ते कोणते कोणते बघायचं आता. सगळ्यात पहिला असतोय थॅलोफायटा. ओके. थॅलोफायटा कॉमनली यांना आपण म्हणतो ॲल्गे. ओके. थॅलोफाइट्स. त्यानंतर असतात ब्रायोफाइट्स. ओके. आणि तिसरे असतात टेरिडोफाइट्स. PTERIDOPHYTES. ओके. त्यानंतर असतात टेरिडोफाइट्स. तर पहिले कोणते कोणते झाले, थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. क्रिप्टोगॅम्सला आपण 3 मध्ये डिवाइड केलोय, थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स मध्ये. ओके. आता हे कशावरून आपण सीड्स प्रोड्यूस करतात का नाही, आणि यांच्यात पण कसं असतं, हे जे थॅलोफाइट्स असतात ह्याच्यात अजिबातच काय दिसत नाही, प्लांट सारखं वाटतच नाही. ते ॲल्गे, जे शेवाळ तुम्ही बघितला असशील ह्याच्यामध्ये पॉन्ड मध्ये किंवा लेक मध्ये वगैरे. हा. त्यानंतर असतात ब्रायोफाइट्स. ओके. त्यांच्यात जरासं स्ट्रक्चर दिसायला लागतात, स्टेम्स लाईक स्ट्रक्चर्स, रूट लाईक स्ट्रक्चर्स. ओके. टेरिडोफाइट्स मध्ये प्रॉपरली वेस्क्युलर बंडल येतो. वेस्क्युलर बंडल म्हणजे काय, आता वेस्क्युलर बंडल म्हणजे काय असते वेस्क्युलर बंडल. आपण एक गोष्ट शिकली असेल 10वीत, जायलम आणि फ्लोएम. ओके. जायलम काय करते, वॉटर कॅरी करते. फ्लोएम काय करते, फूड कॅरी करते. ते प्लांट्स मध्ये फूड आणि वॉटर कोण कॅरी करतंय, जायलम आणि फ्लोएम. ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणायचं, वेस्क्युलर बंडल म्हणायचं. ओके. तर ह्यांच्यात वेस्क्युलर बंडल सगळ्यात पहिले हे आहे ज्यांच्यात वेस्क्युलर बंडल प्रेझेंट असते. वेस्क्युलर बंडल यांच्यात प्रेझेंट असते. ओके. बाकी या दोन्हींच्यात वेस्क्युलर बंडल प्रेझेंट नसतंय. ओके. एवढं कळालं. आता फेनेरोगॅम्स जे असतात, फेनेरोगॅम्स म्हणजे जे सीड्स प्रोड्यूस करतात, जे बिया देतात, त्यांच्यात पण 2 टाइप्स आहेत. फ्लावर देतात का नाही, फ्लावरिंग. पहिला नॉन फ्लावरिंग बघूया. ओके. नॉन फ्लावरिंग आणि फ्लावरिंग. फ्लावर म्हणजे फुल, तर ते फुल देतात का नाहीत. ओके. ते फुल देतात का नाहीत, फ्लावर्स देतात का नाहीत, त्याच्यात त्याला अजून आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलोय, फ्लावरिंग आणि नॉन फ्लावरिंग. जे फ्लावरिंग नाहीत करत, जे फ्लावर्स देत नाही, डायरेक्टली सीड्स देतात, त्यांचं फ्रूट असते, सीड असते, पण फ्लावर्स नसतात, हा, त्यांना म्हणायचं जिम्नोस्पर्म्स. त्यांना म्हणायचं जिम्नोस्पर्म्स. ओके. आणि जे फ्लावरिंग असतात, ओके, फ्लावरिंग जे फ्लावर्स देतात, त्यांना म्हणायचं अँजिओस्पर्म्स. त्यांना म्हणायचं अँजिओस्पर्म्स. एक असतात जिम्नोस्पर्म्स, एक असतात अँजिओस्पर्म्स. तर 5 कोणते कोणते आपल्याला भेटले, थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. चला. ओके. हे 5 भेटले. जे नॉन फ्लावरिंग आहेत त्यांना जिम्नोस्पर्म्स म्हणायचं, जे फ्लावरिंग आहेत त्यांना अँजिओस्पर्म्स म्हणायचं. तर आता गोष्ट कशी आहे, जे अँजिओस्पर्म्स आहेत त्यांना परत आपण 2 मध्ये डिवाइड करतोय. कोणतं कोणतं, डायकॉट्स आणि मोनोकॉट्स. ओके. आता हे डायकॉट्स आणि मोनोकॉट्स म्हणजे काय, डाय म्हणजे 2, मोनो म्हणजे 1. ओके. कॉट्स म्हणजे काय, कॉट्स शॉर्ट फॉर्म दिलाय कशासाठी,
कॉट्स एक शॉर्ट फॉर्म दिलाय, थांबा सांगतो. कॉट शॉर्ट फॉर्म दिलाय कॉटिलिडन साठी, COTYLEDONS. कॉटिलिडन्स काय असतं आता? आता एक बी घ्या आपण, एक सपोज एक बी आहे, हा कशाच तरी बी आहे. तर सपोज शेंगदाण्याचा बी आहे, शेंगदाणा जो असतो तो असा तुटू शकतो ना 2 पार्ट्स मध्ये. त्या 2 पार्ट्सला म्हणायचं कॉटिलिडन्स. काय म्हणायचं त्यांना? कॉटिलिडन्स. ओके, हे 2 कॉटिलिडन्स झाले. तर जर कधी कधी आता कॉटिलिडन्स कसे असतात? 2 असतात, जसं शेंगदाण्यात झालं, हा ते झाले डायकॉट्स. आणि मोनोकॉट्स म्हणजे काय? त्यांच्यात एकच कॉटिलिडन असतं. डायकॉटिलिडन्स अजून काय काय असू शकतात रे? मस्टर्ड, हा मस्टर्ड जे असते आपलं मोहरी. आणि पी जे असते, हा ना मटर. अजून काय असू शकते डायकॉट्स मध्ये? जे 2 पार्ट्स मध्ये तुटतंय, हरभरा, हा ना ग्राम. आणि मोनोकॉट्स मध्ये काय काय येऊ शकतंय? तर गहू. ओके, जे आपले गहू असतात एकच असताना तुटते का? 2 मध्ये नाही. हा राईस. ओके, तो पण तुटत नाही, भात. मोनोकॉट्स. अजून मेज, हा मेज मक्का जो असतो तो पण तुटत नसतो, मेज. हा हे तसे एक्झाम्पल्स आहेत. तर परत बघूया किंगडम प्लांटे काय काय आहे? क्रिप्टोगॅम्स, फेनोरोगॅम्स. त्यात पण काय आहेत? थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स, सेरोडोफाइट्स. हा आणि फेनोरोगॅम्स काय? फ्लावरिंग किंवा नॉन फ्लावरिंग. ते काय शकते? जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स मध्ये पण 2 टाइप्स आहेत, डायकॉट्स आणि मोनोकॉट्स. तर ह्या डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये एक खूप इम्पॉर्टंट समजायची गोष्ट आहे डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये, ते आहे त्यांचा डिफरन्स. ओके, डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये त्यांचा डिफरन्स करायचं खूप गरजेचं. ओके, त्यांच्यात फरक काय असतो? सगळ्यात पहिला फरक आपण कशात बघितला? कॉटिलिडन मध्ये. कॉटिलिडन, कॉटिलिडन मध्ये. ओके, काय फरक बघितला रे कॉटिलिडन मध्ये? नावातच आहे ना. ह्यात किती कॉटिलिडन आहेत? आता सांगितलोय 2. ह्यात किती आहेत? 1. हा ह्यात किती आहे? 1. म्हणून पहिला डिफरन्स काय होता? कॉटिलिडन्स मध्ये. हा पहिला डिफरन्स होता कॉटिलिडन्स मध्ये. आता नेक्स्ट डिफरन्स बघूया, लीफ मध्ये बघूया. लीफ मध्ये, ओके, लीफ मध्ये. तर आता जर एक पान बघितलं, पान कसं दिसतंय रे? हे बघा, अशी पानं बघितलं असेल. हे जे आतल्या लाईन काढल्यात, जे मी आतल्या लाईन्स, ओके, ह्या गोष्टीला आपण म्हणतोय रेटिक्युलेट वेनेशन. काय म्हणतोय? रेटिक्युलेट म्हणजे आडवं तिडवं. रेटिक्युलेट वेनेशन. ओके, रेटिक्युलेट वेनेशन. हा एक सेकंड. रेटिक्युलेट वेनेशन हे कुठं असतंय? डायकॉट्स मध्ये असतंय. अजून एक गोष्ट असते, अजून पानं बघितलं असेल अशी असतात बघा ती. जसं की आपलं ह्याचं पान, बनाना, हा ना बनानाचं पान बघितलं असेल. असं असतंय ना, असं असतंय, हा ना. ह्याला म्हणायचं, आता ह्याचे वेन्स कसे आहेत बघा? पॅरलल आहेत ना, म्हणून ह्याला म्हणायचं पॅरलल वेनेशन. काय म्हणायचं? पॅरलल वेनेशन. जे कशात असतंय? मोनोकॉट्स मध्ये असतंय. ह्याच्यात काहीतरी एक्सेप्शन्स पण असतात, पण सध्या आपण काय बघायचं? कॉमन फीचर्स काय बघायचे? डायकॉट्स मध्ये काय असतात? रेटिक्युलर वेनेशन. मोनोकॉट्स मध्ये काय असते? पॅरलल वेनेशन. ओके, मोनोकॉट्स मध्ये काय असते? पॅरलल वेनेशन. आता नेक्स्ट बघून घेऊया. ओके, नेक्स्ट डिफरन्स बघून घेऊया. नेक्स्ट डिफरन्स असतोय रूट्स मध्ये. रूट्स मध्ये डिफरन्स बघून घेऊया एकदा. ओके, रूट्स मध्ये रूट्स. ओके, एक मुळे बघितला असला जर, तर एकेकांचे मुळे असे असतात बघा, असे एक मध्ये मोठं रूट येत आहे आणि त्याला साईडला असे रूट्स असतात. ओके, त्याला म्हणायचं टॅप रूट्स. काय म्हणायचं? टॅप रूट्स. हे कोणात असतात? डायकॉट्स मध्ये.
मोनोकॉट्स मध्ये कसं असतं बघा, असं असे रूट्स असतात. असं मध्ये जो हा आपला हे आलाय तसं नसतं, हा असं डायरेक्ट असतं. ह्याला म्हणायचं फायब्रस रूट्स, याला म्हणायचं फायब्रस रूट्स, याला म्हणायचं फायब्रस रूट्स. ओके. तर काय असतंय डायकॉट्स मध्ये, काय असतंय, 2 कॉटलेडन्स असतात, इथं एक असतं, इथं रेटिक्युलेट व्हेनेशन असतं, इथं पॅरलल व्हेनेशन असतं, इथं टॅप रूट असतात, आणि इथं काय असतात, फायब्रस रूट्स असतात. डायकॉटचे एक्झाम्पल्स काय काय असतील रे? डायकॉटचे एक्झाम्पल मी आता जस्ट सांगितले ना, हा ना, असं आपला हरभरा, ग्राम, पी म्हणजे मटर, परत शेंगदाणा, हा ना, ग्राउंडनट. ओके. मोनोकॉटचे एक्झाम्पल गहू, हा ना, व्हीट. अजून काय असू शकतंय, राईस असू शकतंय, आणि मेज असू शकतंय. मेज म्हणजे काय रे? मेज म्हणजे कॉर्न किंवा हे आपलं मक्का. ओके. हे सगळे झाले डायकॉट आणि मोनोकॉटचे डिफरन्सेस. हा, आणि आपण आता किंगडम प्लांटे बघितलं होणार आहे. किंगडम प्लांटे काय काय आहे त्याच्यात? क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स बेस्ड ऑन सीड्स प्रेझेंट आहेत का नाहीत. ते सीड्स जर प्रेझेंट आता नसतील तर त्याला म्हणायचं थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स. ओके. आणि फेनरोगॅम्स मध्ये काय असणार, नॉन फ्लावरिंग असणार किंवा फ्लावरिंग असणार. सीड्स प्रेझेंट आहेत पण फ्लावर देतात का नाही, किंवा फ्लावर देतात नाही किंवा देतात. जर देतात तर त्यांना म्हणायचं जिम्नोस्पर्म्स, नाही देतात त्यांना म्हणायचं अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स मध्ये पण डायकॉट्स असतात आणि मोनोकॉट्स असतात. ओके. आणि त्यांचे हे डिफरन्सेस झाले. आता आपण सगळ्यात मोठा फायलम जो आहे आपला आता सध्याचा, त्याच्यावर येऊया. फायलम फायलम ॲनिमेलिया. ओके. हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा, फायलम ॲनिमेलिया, सॉरी फायलम नाही, सॉरी किंगडम. फायलम का टाईप केलो, किंगडम. किंगडम ॲनिमेलिया. ओके. हा खूप मोठा किंगडम आहे, अॅनिमल किंगडम ज्याला आपण म्हणतो. किंगडम ॲनिमलिया किती प्रकारचे अॅनिमल्स असतात, हा ना. तर या किंगडम ॲनिमलियाला, किंगडम नंतर काय येते रे, फायलम. ओके. हे बघा, मी जे ते हायरार्की दिलती, किंगडम, फायलम, त्यानंतर काय होतं, क्लास, हा ना, हे सगळं जे होतं हे बेसिक जे टप्पे आहेत ते असतात. अजून आधीमध्ये पण 2 टप्पे, काही टप्पे असतात. जसं किंगडम नंतर सब किंगडम पण एक गोष्ट येत्या. हा, सब किंगडम म्हणून एक गोष्ट येत्या. आता ॲनिमेलियामध्ये सब किंगडम्स किती असतात? ॲनिमेलियामध्ये सब किंगडम्स असतात 2. ओके. ते काय असतात वगैरे वगैरे आता सध्या नको. ओके. ॲनिमेलियामध्ये 2 सब किंगडम्स असतात, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर किंगडम ॲनिमेलिया आपण बघतोय. या किंगडम ॲनिमेलियामध्ये फायलम्स बघून घेऊया. काय बघून घेऊया? दुसरा पार्ट काय, फायलम्स. ओके. हा, अजून एक गोष्ट, किंगडम प्लांटेमध्ये जे होतं, ओके, किंगडम प्लांटेमध्ये त्याला आपण फायलम म्हणत नाही. किंगडम प्लांटेमध्ये आपण म्हणतो डिव्हिजन. काय म्हणतो आपण? डिव्हिजन. स्लॅश करून दिलं तर डिव्हिजन म्हणून. ओके. ओके. किंगडम ॲनिमेलियावर येऊया. त्याच्यात फायलम्स असतात, काही फायलम्स असतात. सगळ्यात पहिला फायलम बघून घेऊया आपण. फक्त आपण नावं बघायचे सध्या, दुसरं काहीच बघायचं नाहीये, फक्त नावं बघायचे. ओके. जिथं गरज पडेल तिथं आपण हे पण बघून घेऊ. तर सगळ्यात पहिला फायलम आहे, एक सेकंड. ओके. सगळ्यात पहिला फायलम असतो पॉरिफेरा. पॉरिफेरा, कॉमनली कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. ओके. दुसरा असतो सिलेंटेरेटा. दुसरा असतो सिलेंटेरेटा. ओके. ओके. सिलेंटेरेटा. ओके. पहिला होता स्पॉन्जेस, मग होता सिलेंटेरेटा.
सिलेंटेरेटा, ओके. तर सिलेंटेरेटाला नायडेरिया पण म्हणतात. CNIDARIA, काय म्हणतात? नायडेरिया. हा, नायडेरिया. सिलेंटेरेटाला नायडेरिया पण म्हणतात. ओके. त्यानंतर असतो एक फायलम टिनोफोरा. टिनोफोरा, ओके, टिनोफोरा. त्यानंतर चौथा फायलम येतोय प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस, ओके, प्लॅटीहेल्मिंथस. अजून एक असते पाचवा फायलम प्लॅटीहेल्मिंथस नंतर, त्याला म्हणतोय आपण एस्चिहेल्मिंथस. एस्चिहेल्मिंथस. त्याला आपण अजून एक गोष्ट म्हणतोय फ्लॅटवॉर्म्स. फ्लॅटवॉर्म्स, त्याला म्हणतोय राऊंड वॉर्म्स. एक सेकंड. उलट केलं. ओके. तर प्लॅटीहेल्मिंथसला आपण म्हणतोय फ्लॅट वॉर्म्स. फ्लॅट, ओके, फ्लॅट वॉर्म्स. आणि जे एस्चिहेल्मिंथस असतंय त्याचं दुसरं एक नाव असतंय नेमाटोडा. नेमाटोडा. हा, त्याच्यात काय येतात? राऊंड वॉर्म्स येतात त्याच्यात. ओके. कोणते 5 बघितले? पॉरिफेरा, सिलेंटेरेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथस आणि एस्चिहेल्मिंथस. ओके. याच्यानंतर एक असतोय, किती बघितले आता? 5 बघितले, हा ना. 6वा असतोय, तो असतोय ॲनालिडा. ओके, ज्यात आपला अर्थवॉर्म येतोय. त्याच्यानंतर असतोय आर्थ्रोपोडा. ज्याच्यात सगळे इन्सेक्ट्स येतात. हा, परत क्रॅब्स, खेकडे वगैरे हे सगळे येतात आर्थ्रोपोडामध्ये. त्यानंतर येतोय मोलस्का. जे शिंपल्यांचे प्राणी असतात, हा ना, किंवा ऑक्टोपस, हे सगळे मोलस्कामध्ये येतात. 9th असतो इखाइनोडर्मेटा. त्यानंतर येतोय हेमिकॉर्डेटा. आणि लास्टला येतोय खूप इम्पॉर्टंट फायलम कॉर्डेटा. कॉर्डेट्स, खूप इम्पॉर्टंट फायलम त्यानंतर येतोय, तो आहे कॉर्डेटा. ओके. तर इखायनोडर्मेट्स मध्ये आपले स्टारफिश वगैरे येतात. इखायनोडर्मेट्स मध्ये येतात. हेमिकॉर्डेट्स एक सेपरेट आता नवीन फायदा बनवला, तो तुम्हाला 11वी शिकवते. आणि कॉर्डेट्स. ओके. परत एकदा बघून घेऊया. पॉरिफेरा, सिलेंटेरेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथस, एस्चिहेल्मिंथस किंवा नेमॅटोडा, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. फक्त नाव लक्षात ठेवायचे, नसले होत तर राहू दे. ओके. पण ह्याच्यात हा जो लास्ट वाला आहे कॉर्डेटा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला आपण अजून डीप मध्ये बघूया. ओके. कॉर्डेटा जो आहे, कॉर्डेटा, CHORDATA. ओके. ह्या कॉर्डेटामध्ये अजून 3 सब फायलम्स येतात. ओके. 3 सब फायलम्स येतात. युरोकॉर्डेटा, सेफलोकॉर्डेटा आणि लास्ट असतोय वर्टिब्रेटा. ओके. वर्टिब्रेटा जो आपण आहे, ओके, म्हणजे पाठीचा कणा असणार आहे, वर्टिब्रल कॉलम असणार आहे, त्यांना म्हणायचं वर्टिब्रेटा.
तर कॉर्डेट्स मध्ये अजून 3 गोष्टी येतात, युरोकॉर्डेट्स, सेफलोकॉर्डेट्स आणि व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स मध्ये आता काय झालं, हे काय आहेत, हे सब फायलम आहेत, हे तिन्ही काय आहेत, सब फायलम आहेत. कॉर्डेट काय आहे, फायलम आहे. ओके, ह्या कॉर्डेट्स, त्यानंतर सब फायलम. आता आपण काय बघितलो, किंगडम, फायलम बघितलो. फायलम नंतर काय येतं रे, क्लास येतात. काय येतात, क्लास येतात. आता क्लासेस, ह्याच्यात काही क्लासेस असतात व्हर्टिब्रेट्स मध्ये, ते कोणत्या कोणत्या क्लास असतात बघूया. सगळ्यात पहिला जी क्लास असते ती असते आपली ह्याची, ज्या फिशेस असतात, फिशेस, हा त्यांना म्हणायचं पायसेस. पायसेस, ओके, सायंटिफिकली म्हणायचं पायसेस. त्यानंतर येते फिशेस. नंतर कुठं आलं, तर आधी पाण्यात होतं, आता कुठं आलं, थोडं पाण्यात थोडं जमिनीवर. त्यांना म्हणतोय आपण ऍम्फिबियन्स. ऍम्फिबियन्स, ओके, ऍम्फिबियन्स. त्याच्यानंतर काय येणार, फिशेस, मग ऍम्फिबियन्स, मग काय येणार, मग एक लास्ट गोष्ट येतात ती, त्याला म्हणायचं आपण, आता अख्खं जमिनीवर आलंय, पण अख्ख्या जमिनीवर आले पण त्याला अजून प्रॉपरली चालायला वगैरे येत नाहीये, म्हणजे सरपटणारे जीव, त्यांना आपण म्हणतो रेप्टाइल्स. रेप्टाइल्स, ओके. रेप्टाइल्स नंतर आता हे रेप्टाइल्स जे असतात त्यांना प्रॉपरली म्हणजे त्यांना प्रॉपरली चालायला येतंय किंवा त्यांना उडायला येतंय. ज्यांना उडायला येतंय त्यांना म्हणतो आपण एव्स किंवा बर्ड्स, हा ना, पक्षी. आणि जे प्रॉपर आता चालायला वगैरे शिकल्यात, जे आपण आहे, हा ना, त्यांना म्हणतोय आपण मॅमल्स. ओके, मॅमल्स, स्तनधारी जीव, ज्यांना मॅमरी ग्लँड असतात. ओके, त्यांच्या बाळांना दूध वगैरे पाजायला ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड असतात त्यांना म्हणायचं मॅमल्स. ओके, आणि एव्स म्हणजे पक्षी. फिशेस म्हणजे मासे वगैरे, ऍम्फिबियन्स जसं की फ्रॉग्स, हा ना, बेडक वगैरे. रेप्टाइल्स मध्ये काय असते, क्रोकोडाईल असते, स्नेक्स असतात, हा ना. एव्स म्हणजे बर्ड्स, जे पक्षी आहेत ते, आणि मॅमल्स. ओके, आणि हे दोन आहेत ते इतके इम्पॉर्टंट नाही आहेत, युरोकॉर्डेट्स आणि सेफलोकॉर्डेट्स, पण तुम्हाला 11वी ते पण शिकवते. ओके ना. तर कोणते कोणते क्लासेस असतात, फिशेस, ऍम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स आणि मॅमल्स. ओके, आणि आपण कशात येतो, मॅमल्स मध्ये येतो. आपण कशात येतो, मॅमल्स मध्ये येतो. ओके ना, हे कळालं एवढं. एकदा हे जे आहे हे एकदा बघून घ्या. एकदा तुम्हाला सांगतो, आपलं मॅमल्सचं एकदा बघून घ्या, काय आपलं ह्युमन्सचं. हा, ओके. तर आपण आता बघितलो किंगडम कोणता आहे ह्युमन्सचा. ह्युमन्स, एक सेकंड, ते तेवढं बघून घ्या म्हणजे होऊन जातंय. किंगडम कोणता आहे ह्युमन्सचा, किंगडम कोणता आहे रे ह्युमन्सचा, एक सेकंड. तर ह्युमन्स बद्दल बोलून घेऊया एकदा, जे आपण आहे, हा ना. किंगडम कोणता आहे ह्युमन्सचा, ॲनिमेलिया. ॲनिमेलिया, ॲनिमल्स मध्ये येतात ना किंगडम, हे. तर फायलम कोणता आहे रे, फायलम आता सांगितलं, कॉर्डेटा. कॉर्डेटा, कॉर्डेट्स. त्याच्यानंतर येणार क्लास. क्लास कोणती होती आता जस्ट सांगितलं, मॅमल्स, हा ना, मॅमेलिया, मॅमल्स. ओके, त्याच्यानंतर ऑर्डर येते आपली प्रेमेटा. आपण प्रायमेट्स आहे त्यामुळे आपली ऑर्डर येते प्रायमेटा. ओके, त्यानंतर आपली फॅमिली येते होमिनिडे. फॅमिली येते आपली होमिनिडे. आणि जीनस येतोय आपला होमो. आणि स्पीशीज आहे आपली सेपियन्स. ओके, हे कसं समजून घ्यायचं, ॲनिमल आहे, ॲनिमल मध्ये किती सगळे प्राणी येतात, हा ना.
त्यात पण आपण कॉर्डेट्स बघतोय. कॉर्डेट्स मध्ये काय काय येतात, ज्यांना पाठीचा कणा असतो ते सगळे जीव. ओके. मॅमल्स, त्यात पण मॅमल्स तर ते जे पाठीचा कणा आहे आणि काय त्यांच्याकडे स्तन पण आहे, स्तनधारी जीव. हा ना. आता पाठीचा कणा सापाला पण असतो पण त्याला स्तन नसतं ना. तसंच बर्ड्सला असतो पाठीचा कणा पण त्यांना स्तन नसतं. मग आपण येतोय मॅमल्स मध्ये. ओके. मॅमल्स त्यात पण प्रायमेट्स म्हणजे माकडांसारखे. ओके. त्यात पण आपली फॅमिली कुठली आहे, होमिनिडे. हा. आणि त्यात पण आपण आपलं नाव काय आहे, मग आपलं सायंटिफिक नेम काय झालं रे, होमोसेपियन्स. हा. होमोसेपियन्स कुत्र्यास पण करू शकतोय. कुत्र कसं येतंय, अॅनिमल्स मध्ये येतंय, कॉर्डेट्स मध्ये येतंय. मॅमलिया ते पण मॅमल आहे पण ते प्रायमेट नाही. ते काय आहे, त्याला आपण म्हणायचं आपण कार्निवोरा. काय म्हणायचं, कार्निवोरा. जर आपण डॉगचं बघायला तो डॉगचं कार्निवोरा. ओके. त्यानंतर जर त्याची फॅमिली बघायला गेलो, हा, कार्निवोरा म्हणजे जे हे खातात, मांस भक्षण करतात. हा, कार्निवोरा. त्यानंतर पण त्यात पण फॅमिली कोणती येणार आहे त्याची फॅमिली असत्या हे कॅनिडे. कॅनिडे. हा, कॅनिडे. तर कार्निवोरा, कॅनिडे आणि त्याचं सायंटिफिक नाव असतं केनिस लुपिस फेमिलियारिस. ओके. म्हणजे जीनस आणि हे स्पीशीज केनिस लुपिस. ओके. कॅटचं जर बघायला गेलं तर सेम ॲनिमेलिया, कॉर्डेटा, मेमेलिया. पण ते प्रायमेट्स मध्ये येत नाही, ते पण कार्निवोरा मध्ये येते. हा, कार्निवोर्स मध्ये पण काय आहे त्याची फॅमिली काय आहे, फेलिडे. कॅट्सला म्हणते फेलिडे. ओके. आणि परत त्याचं नाव काय असतं, फेलिस. ओके. असं आपण सगळ्या प्राण्यांचं बघू शकतोय. तर तुम्हाला कळतं का प्रत्येक टप्प्यावर कसं बदलत चाललंय. ॲनिमल्स मध्ये किती सगळ्या गोष्टी येतात. आता कुठला ॲनिमल ते असं आपण कसं हे करत सांगायला आलोय. हा, कोणता ॲनिमल आहे तो, त्याच्याकडे किती काय काय आहे, 4 पाय आहेत का, शेपूट आहे का, लंग्स आहेत का, हे आहे का, ते आहे का, त्या हिशोबाने आपण टप्प्याटप्प्यावर त्याला चेंज करतोय. त्याला म्हणायचं टॅक्सॉन्स. ओके. तर हे होतं आपलं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सगळं सांगितलं. कोणते 4 किंगडम असतात, मुनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटी आणि ॲनिमेलिया. यांना पण डीप मध्ये सांगितलंय. ओके. तर थँक्यू.